सट्या तुला वरती आहे. काय नको करू पर बरोबर रे तूच वरती आहे. कॅमेरा बरोबर आहे. सलामीची जोडी ही मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज प्रभाकर पहिलं षटक हाताळण्यासाठी तयार होईल. पॉवर प्लेचं षटक आहे. जबाबदारी आहे आणि जबाबदारीची सुरुवात आता या दोन फलंदाजांनी. यस ग्रीन सिग्नल पंचांचा आहे तो. मॅच ऑन होते. डाबाळ होईल सुरुवात. चला मॅच ऑन होईल. पहिला चेंडू हाताळण्यासाठी आपल्याला पाहायला मिळेल. प्रभाकर समोर आहे जगन. पहिलाच बॉल भन्नाट वेग टप्पा चूक. पहा हेच दोन संघ खऱ्या अर्थाने जे हनुमान बेंडरवाडी चषक पर्व पहिल्या पर्वामध्ये फायनलच्या फेरीमध्ये हे दोन संघ एकमेकांसमोर खेळले होते. त्याच्यानंतर आज एकमेकांसमोर खेळतायत. पहा पहिल्याच फेरीतील पहिला चेंडू डॉट. त्याच्यानंतर थोडासा रनवे मध्ये मिस्टेक होताना पाहायला मिळाली. याही इथेही टाकलेला हा चेंडू. लागोपाठचा हा दुसरा चेंडू डॉट आलेला आहे. संयमता फार महत्वाची आहे. थोडंसं थांबावं लागेल. थोडासा विचार करावा लागेल. कुठल्या पद्धतीने चेंडू येत आहेत, कुठल्या गतीवर येत आहेत, कुठल्या लेंथ वरती येत आहेत याचा सगळ्यांचा अभ्यास करावा लागणार आहे. कारण दोन चेंडू हे अतिशय चांगले आलेले आहेत आणि इथे यावेळेस टाकलेला हा चेंडू कमालीचा. अर्थात तिसराही चेंडू डॉट आलेला आहे. एक चांगली गोलंदाजी होते. सध्याच्या स्थितीला धावसंख्या उभी करणं अपेक्षित राहणार आहे. कारण आपण प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे. समोरच्या संघाला चॅलेंज केलेलं आहे की तुम्हाला टार्गेट देण्यासाठी. ते चॅलेंज आता आपल्याला स्वीकारावं लागणार आहे सह्याद्री स्पोर्ट क्लब मडवाडी क्रिकेट संघाला. कारण अजून एकही धाव फलकावरती ही जी जोडलेली नाहीये. त्यामुळे निश्चित त्या धावा कशा येतील. यावेळेस फटका हवेत. क्षेत्ररक्षक आलेला आहे. बॉल खाली आणि जजमेंट आता यावेळेस जरूर इथे गेलेले आहे आणि इथे निश्चित एक सिंगल आलेले आहे. संघाचं खातं इथे खुलं झालेलं आहे. एक धाव आलेली आहे. संघाची धावसंख्या 1च्या मदतीने खुली होईल आणि संघाचं खातं ह्या एका धावेनं ओपन होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. संघर्षाची सुरुवात झालेली आहे. संघर्ष सुरू आहे. मैदानाच्या आतमध्ये नावामध्ये संघर्ष आहे. अर्थात संघ कपाचवाडी मैदानाच्या आतमध्ये विपक्षीय संघाच्या बाजूने टॉस पडल्यानंतर आपल्याला क्षेत्ररक्षण करण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे. त्या पद्धतीने गोलंदाजी आतापर्यंत प्रभाकरची राहिलेली आहे. एक धाव आलेली आहे. 4 चेंडूचा खेळ झालेला आहे. यावेळी देखील समोरच्या दिशेला पंच करण्याचा प्रयत्न वेग भन्नाट होता आणि त्यामुळे जरूर चेंडू जो फलंदाजाला समजलेला नाहीये आलेला आहे. डॉट बॉल. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. लावू नका काडी मिळेल तुम्हाला वडी त्यापेक्षा बडी. गोलंदाज तयार. इथे यावेळी चेंडू हवे. क्षेत्ररक्षक बॉल खाली डाऊन द ग्राउंड. सुरेख झेल आणि तिथे फलंदाज होतो फेल. आलेली विकेट. सुरेश बाद झालेला आहे आणि यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल भरत जो मैदानात दाखल होताना आपण पाहू शकताय. गोलंदाजीमध्ये सध्याच्या स्थितीला संघर्ष बॉयज कपाचवाडी क्रिकेट संघाने पहिल्या ओव्हरमध्ये जबरदस्त गोलंदाजी केलेली आहे. कारण फक्त एक धाव खर्च केलेली आहे. आता षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 2 हाताळण्यासाठी आपल्याला गोलंदाज पाहायला मिळेल. तो म्हणजे सचिन वाघ जो गोलंदाजी ट्रॅक वरती आलेला आहे. वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि सांघिक कोट्यातील दुसरे षटक हाताळण्यासाठी जबाबदारी आपल्यावरती घेतलेली आहे. वारंवार जो आपण नेहमी पाहत असतोय कधी प्रभाकर जो प्रमुख षटक अर्थात पहिले षटक नेहमी हाताळत असतो. एका वेळेस आपण पाहिलं तर सचिनच्या खांद्यावरती देखील ती जबाबदारी येते. परंतु जास्तीच्या वेळा आपण जर पाहिलं तर दुसऱ्या षटक ही नेहमी सचिन हाताळत असतो. आज देखील दुसऱ्या षटकाची ही जबाबदारी जी आपल्या खांद्यावरती घेतलेली आहे. आणि यावेळेस नवीन फलंदाज नॉन स्ट्राईक एंडवरती आपल्याला भरत कवटे जो खेळताना पाहायला मिळेल. स्ट्राईक एंडवरती जगनबाग. सध्याच्या स्थितीला पहिल्या ओव्हरमध्ये धावा आलेला नाहीये. डाव थोडासा स्थिरावलेला आहे परंतु थांबून चालणार नाहीये. थांबला तो माणूस कुठला. थांबणं हे कधीही कुठल्याही क्षणी याच्यावरती विचार करणं फार महत्वाचं आहे. कारण कुठल्या गोष्टीचा अंत करण्यापेक्षा त्या गोष्टीला शेवटपर्यंत सामोरं जाणं फार महत्वाचं आहे.
खोलवर टप्प्याचा चेंडू होता, पायामध्ये ठेवला होता, बॅट आणि पॅडचा चेंडू आणि बॉलचा संपर्क झालेला नाही, आलेला डॉट बॉल. सचिन वाघचा हा निर्धाव षटक जे आपल्याला पाहायला मिळालेला आहे, निर्धाव चेंडू जे आपल्याला पाहायला मिळालेला आहे. जगनच्या बॅटला चेंडू स्पर्श होत नाही. कदाचित पहा ज्या वेळेस अशा अडचणी येत आहेत तेव्हा स्ट्राईक चेंज करणं फार महत्वाचं असतं. हे षडयंत्र कुठेतरी जे उभं करावं लागणार आहे. इथे ओम धाव, डायरेक्ट हिट आणि तिथे अखेर फलंदाज जगन होईल बाद. अजून एक धाबाला हे दुसरं खिंडार. जबरदस्त क्षेत्ररक्षण ओमच्या माध्यमातून होताना आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. डायरेक्ट हिट. कदाचित पहा थ्रो जर क्षेत्ररक्षकाकडे दिला असता तर कदाचित विकेट ही थांबवता येऊ शकली असते, परंतु नाहीये, डायरेक्ट हिट झाला ना, त्यामुळे कदाचित आपल्याला माघारी परतावं लागलेलं आहे. लक्ष्मण मैदानाच्या आतमध्ये यावेळेस दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. लक्ष्मण मैदानात दाखल होतोय. सध्याच्या स्थितीला ही धावसंख्या जी कोलमडलेली आहे, कठीण काळ सुरू आहे. या कठीण काळामध्ये कधी स्वतःला सांगत राहा की आता कठीण काळ नाहीये तर येणारी वेळ माझी चांगली आहे. त्या पद्धतीने आपल्याला कामगिरी करणं अपेक्षित राहणार आहे. यावेळेस आपण पाहतोय सचिन आलेला आहे षटकातील पुढील चेंडू. ओहो, यावेळेस देखील थोडीशी गती कमी वापरली. भरतला चेंडू समजलेला नाहीये. क्रिकेटमध्ये मित्रांनो वारंवार तुम्हाला सराव करणं फार महत्वाचं आहे आणि सरावाचे अभाव कदाचित आता सध्याच्या स्थितीला सह्याद्री स्पोर्ट क्लब मडवाडी क्रिकेट संघाला हे जाणवू लागलेले आहेत. सराव कुठेतरी कमी पाहायला मिळतोय आणि त्यामुळे अशा चेंडूला आपल्याला संघर्ष करावा लागलेला आहे. कारण पहा, ज्या वेळेस खऱ्या अर्थाने ओरम क्रिकेटला सह्याद्री स्पोर्ट क्लब मडवाडी क्रिकेट संघाने सुरुवात केली, पहिलं सीझन होतं टीमचं, परंतु त्यावेळेस भल्या टीम्सला खऱ्या अर्थाने घाम फोडणारा संघ म्हटला तर तो म्हणजे सह्याद्री स्पोर्ट क्लब मडवाडी. परंतु आज सध्याच्या स्थितीला वस्तुस्थिती अशी आहे की धावा धावफलकावरती येत नाहीये. वेळ थोडीशी खराब आहे, परंतु आयुष्य खराब नाही. आणि जरूर आता त्यामध्ये तुम्हाला ओहो पहा, यावेळेस लाईन खराब आहे. वाईट चेंडू आलेला आहे. चुकीचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळला जातोय. आयोजकांचं आज खऱ्या अर्थाने थोडस टेन्शन कमी झालं असेल, अन्यथा रोज भुसा आणलाय का रोज त्यांच्यासाठी सकाळीच. यस. आणि आयोजन कमिटी मधले काही मेंबर चॅटिंग वाले ते सध्या नाराज असतील. वायफायचा पासवर्ड चेंज झाला थोडेसे नाराज असतील, घाबरू नका. संध्याकाळी 7 नंतर तुम्हाला जुना पासवर्ड दिला जाईल. सेन्सिबल क्रिकेट, फटका हवेत, विकेट कीपर बॉल खाली. पहा, एकदम सोप्पा आणि साधा झेल होता. सोप्पा आणि साधा झेल आला. आज थोडासा पहा डाव कोलमडलेला आहे, परंतु इथे भागीदारीची गरज आहे. सह्याद्री स्पोर्ट क्लब मडवाडी क्रिकेट संघाला धावा बनवायच्या असतील तर कदाचित आता आपल्याला एक स्ट्रॅटर्जी वापरणं फार महत्वाचं राहील. तिथे तुम्हाला सिंगल डबल नका होईना धावा घेणं फार महत्वाचं आहे. जर आपण वारंवार मोठ्या फटक्यासाठी जर प्रयत्न कराल तर कदाचित ते आपल्या संघासाठी थोडंसं घातकीही ठरू शकेल. आता ती स्ट्रॅटर्जी मैदानात वापरली जाईल का? 2 ओव्हरचा तर खेळ संपलेला आहे. 2 ओव्हर जबरदस्त गोलंदाज प्रभाकरानं सचिननं हाताळलेला आहे. धावा फक्त 2. यावेळेस गणपत मैदानाच्या आतमध्ये नो स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळेल. ओम आलेला आहे गोलंदाजीसाठी. ओव्हर क्रमांक 3 आणि वैयक्तिक कोट्यातील पहिलं. लक्ष्मण आहे स्ट्राईक एंडवरती. छोटस मैदान आहे. या मैदानावरती तुमचं महत्वाचं हत्यार म्हणजे तुमची गोलंदाजी. यावेळेस जबरदस्त फटका एक्स्ट्रा कव्हर मध्ये. यावेळेस थोडा उशिराने का आला, परंतु तो थेट आला. तिथे आलेले आहेत लक्ष्मणच्या बॅटमधनं 4 धावा. चांगला फटका आलेला आहे. धावेची गरज आहे, ती गरज यावेळेस पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. धावा येत आहेत. संघाची धावसंख्या ही आता 6 या धावसंख्येवरती आपल्याला पाहायला मिळालेली आहे. नवीन जर्सी आपल्याला पाहायला मिळालेली आहे आणि खऱ्या अर्थाने ही जर्सी संघर्ष बॉईज कपाचीवाडी क्रिकेट संघाला स्पॉन्सरशिप लाभलेली आहे. रवी शिंदे ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने ही जर्सी स्पॉन्सरशिप केलेली आहे.
यावेळेस बॅटची कडा, शॉर्ट थर्ड मॅन शतक तैनात, चुका नाहीये, लगेचच त्याचं प्रत्युत्तर दिलेलं आहे. दुसऱ्या बॉलवरती विकेट. सातत्यानं अनेक वेळा सान्वी 11 या नावाने हा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरत असतो, परंतु आज खऱ्या अर्थाने निश्चित जर्सी मैदानाच्या आतमध्ये रवी शिंदेच्या माध्यमातून स्पॉन्सरशिप लाभलेली आहे आणि ती आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यानंतर देखील एक महत्त्वाचा सामना जो आपल्याला पाहायला मिळणार आहे सध्याच्या स्थितीला. थोडंसं नाही तर थोडासा जास्त डाव कोलमडलेला आहे आणि या डावाला आपल्याला कलाटणी द्यायचा असेल तर मी मगाशीच म्हटलं होतं तुम्हाला स्ट्रॅटर्जीचा वापर करावा लागणार आहे. ज्या वेळेस तुमच्याकडे पर्याय संपतात त्याच्यामध्ये तुम्हाला एक ना एक पर्याय शोधावा लागतो. आयुष्यामध्ये असं कुठलंही क्षेत्र नाही, कुठलंही जे स्थान नाही की तिथे तुम्हाला अवघड परिस्थितीमध्ये पर्याय शोधता येणार नाहीये. यावेळेस हो पहा, एक सिंगल घेण्याचा प्रयत्न डीप मधून क्षेत्ररक्षक अतुल बॉल पर्यंत पोहोचलेला आहे. एक सिंगल आलेले आहे. JK वडगाव आणि JB स्पोर्ट काट्याचीवाडी या दोन टीमच्या दरम्यान पुढची लढत जी आपल्याला पाहायला मिळणार आहे, अर्थात JB स्पोर्ट काट्याचीवाडी हा संघ जो आपल्याला उपस्थित झालेला आहे, त्यामुळे JK वडगाव या संघाची प्रतीक्षा असेल. पहा, JB स्पोर्ट काट्याचीवाडी संघाचा जर विचार केला तर पहा, जर्सी एका सालातली आहे आणि ट्रॅक एका सालातली आहे, 2 साला मिळून कॉम्बो केलेला आहे. यावेळेस फटका जबरदस्त आहे, उंच भरपूर आणि लांब देखील यावेळेस आलाय हा खणखणीत षटकार. 13 धाबा धावफलकावरती आलेला आहे. 40 धाबा तरी बनवाव्या लागतील. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं असेल बिरसा 11 डोंबेरवाडी हा संघ खऱ्या अर्थाने कमीत कमी या स्पर्धेमध्ये या पर्वामध्ये धावा डिफेन्स करत होता. अखेर गोलंदाजी महत्वाची ठरली आणि त्या धावा डिफेन्स देखील केल्या आणि तिथे विजयही प्रस्थापित केलेला आहे. म्हणजे या मैदानावरती प्रमुख तुमचा क्रिकेट खेळत असताना प्रमुख हत्यार म्हणजेच तुमची गोलंदाजी आणि तुमचं क्षेत्ररक्षण जर महत्वाचं असेल तर तुम्ही कितीही धावा या थांबवू शकता. विनंती आहे जी ज्या बाईक रस्त्यावरती आहेत त्या आपण थोडीस साईडला घ्या. यावेळेस इथे टाकलेला हा चेंडू थोडासा बाउन्स झाला आणि इथे मात्र यावेळेस गणपतला हा चेंडू समजलेला नाही. आलेला हा डॉट बॉल आलेला आहे. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालेला आहे. एक चांगली कामगिरी जी मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या स्थितीला गोलंदाजीमध्ये करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज संघर्ष बॉयज कपाचीवाडी क्रिकेट संघाचे पहा पाया मजबूत होता, त्या मजबूत पायावरती पहा प्रयत्नही चांगले. थोडासा थांबला आणि अशा पद्धतीने ओव्हर क्रमांक मैदानाच्या आतमध्ये संपलेली आहे ती म्हणजे 3 आणि संघाची धावसंख्या 13 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत. पहा, JB स्पोर्ट चषक देखील येत्या नवीन वर्षामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. नवीन वर्षाची पहिला दिवस अर्थात 1 जानेवारी ते 4 जानेवारीपर्यंत ही स्पर्धा आपल्या भेटीस येत आहे. ज्या संघांना त्या स्पर्धेमध्ये खेळायचं असेल, सहभाग घ्यायचा असेल तर जरूर आपणही तिथे आपले नाव नोंदणी करून आपला प्रवेश निश्चित करू शकता. कुशल आलेला आहे गोलंदाजीसाठी ओव्हर क्रमांक 4 अर्थात या डावातील शेवटचं षटक जे आपल्याला पाहायला मिळणार आहे. या षटकामध्ये काही परिस्थितीमध्ये मडवाडी क्रिकेट संघाच्या या दोनही फलंदाजांना धावा बनवाव्या लागणार आहेत. धावफलक स्थिरावलेला आहे, त्याला थोडासा वेग द्यावा लागणार आहे. कारण आपल्याला जर समोरील संघाला चॅलेंज द्यायचं असेल तर त्याच्यासाठी फाईट स्कोर हा उभाही करणं फार महत्वाचं आहे. सध्याच्या स्थितीला थोडासा डाव कोलमडला, परंतु या मैदानावरती आपल्याकडे 6 चेंडू बाकी आहेत. उडवलाय शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक नाहीये. डीप फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे. थोडंसं फंबल झालाय. एक सिंगल वेगाने बनलेले आहे. दुसरीचा प्रयत्न केलाय. दुसऱ्या धावेसाठी 2 धावाच्या इथे पळून पूर्ण होतील आणि या 2 धावेना आता धावफलकावरती थोडीशी मदत होईल. धावसंख्या ही 15 या धावसंख्येवरती आपल्याला जाताना पाहायला मिळते. 15 धावा ज्या धावफलकावरती आहेत. षटकातील पुढील चेंडू स्टेप आउट झाला. 1 पाऊल पुढे आला. डीप स्कोर लेग मध्ये कोणीच नाहीये आणि डीप स्कोर लेग सीमारेषा क्लिअर करत असताना महेंद्र बागच्या बॅटमधून आलाय हा षटकार.
शॉर्ट पिच चेंडू जर आपण दिला तर आपल्याला हे चटके आणि हे फटके हे दोन्हीही सहन करावे लागणार आहेत. हे मैदान ऐतिहासिक आहे. या मैदानावरती किती धावसंख्या बनवली जाईल, किती धावसंख्या थांबवली जाईल याचा अंदाज कुणी लावू शकत नाही. भरपूर किस्से झालेले आहेत. मागच्या 3 वर्षामध्ये विचार जर केला तर या मैदानावरती 18 चेंडूमध्ये 18 धावाही डिफेन्स झालेल्या आहेत आणि 24 चेंडूमध्ये 96 धावाही चेस झालेल्या आहेत. असं हे मैदान आहे. म्हणजे इथे काही होऊ शकतं. त्याच्यासाठी तुमचा आत्मविश्वास तुमच्या साथीला असणं फार महत्वाचं आहे. यावेळेस देखील उंच गेलेला आहे. क्षेत्ररक्षक मधुकर बॉल खाली आलाय. तिथे चुका नाहीये आणि यावेळेस सुरेख झेल जाग्यावरती झेल आला आणि त्याला मात्र एकदम सोप्या पद्धतीने कॅरी केलाय. आलेली अजून एक विकेट. पांडुरंग यावेळेस मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. महेंद्र बाद झाला. एक षटकार जरूर त्याच्या बॅटमधून आला. अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॉल आणि बॅटचा संपर्क व्यवस्थित झाला नाहीये. चेंडू उंच आकाशामध्ये गेला आणि तिथे क्षेत्ररक्षकाने सोप्या पद्धतीने झेल कॅरी केला. अर्थात 21 धावा आहेत धावफलकावरती. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. पांडुरंग आहे यावेळेस. हा आयोजन कमिटीचे स्वादिष्ट वडापाव आहेत. तिथेही आपण जाऊन टेस्ट करा. लवंगी मिरची ती पण तुम्हाला सोप्यानं अवघड दोन्ही पद्धतीत मिळेल. चला, पांडुरंग स्ट्राईक एंडवरती आहे. कुशल गोलंदाजी मार्कवरती तयार. ओहो हो हो, इथे पहा, इथे चुकी झाली आणि चुकीचा मोबदला. 1+4 5 धावा. हा नशिबाचा पंजा मिळालेला आहे. पहा, नशिबाचा पंजा मिळालेला आहे. 5 धावा ज्या या मैदानावरती एक एक चुकी आपल्या संघाला भरपूर काही शिकवून जाते. कारण हे मैदान छोटं आहे. इथे एक पापणी पडली आणि त्या पापणीमध्येच त्या वेळेमध्ये तुमच्याकडे जर चुकी झाली तर ती ही चुकी भरपूर काही तुम्हाला शिकवून जाते. असे हे ऐतिहासिक मैदान आहे. 26 धावा ज्या आहेत धावफलकावरती. इथे टाकलेला हा चेंडू डॉट बॉल आलेला आहे. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालेला आहे. शेवटचा बॉल असेल या डाबातील. शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पहा. स्ट्राईक एंडवरती आहे गणपत. एक पाऊल पुढे आला होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि इथे या वेळेस अगदी आपण पाहू शकाल 1 धाव येईल. आता संघाची धावसंख्या 27 बनलेली आहे. 24 चेंडूमध्ये 28 धावांची आवश्यकता असेल. 24 चेंडूमध्ये 28 धावा आता थांबवायच्या आहेत सह्याद्री स्पोर्ट क्लब मडवाडी क्रिकेट संघाला. आणि आता त्या बनवायच्या आहेत संघर्ष बॉईज कपाचेवाडी क्रिकेट संघाला. याच्यानंतर होणारा सामना JK वडगाव अर्थात जय खंडोबा वडगाव त्यांच्या विरुद्ध जय भैरोबा काटेवाडी. JB JK दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्याला विनंती असेल की आपण टॉस करण्यासाठी रिपोर्टिंग करा. JB स्पोर्ट काटाजीवाडी संघाचे संघ कर्णधार उपस्थित झालेले आहेत. JK वडगाव टीमचे संघ कर्णधार या आपण टॉस संपन्न करत आहोत. मिस्टर सट्टू, मिस्टर सट्या, जय भैरोबा काट्याचीवाडी क्रिकेट संघाने टॉस जिंकलेला आहे. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय जो स्वीकारलेला आहे. बॅटिंगसाठी JK वडगाव क्रिकेट संघाला आमंत्रित केलेला आहे, चॅलेंज केलेला आहे. 28 धावा बनवायच्या आहेत मैदानाच्या आतमध्ये विजयासाठी. ते म्हणजेच संघर्ष बॉईज कपाचेवाडी क्रिकेट संघाला. नावामध्ये संघर्ष आहे. आता कामामध्ये कशा पद्धतीने कामगिरी केली जाईल
मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल सचिन वाघ आणि त्याच्या साथीला प्रभाकर वाघ ही सलामीची जोडी जी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळेल पहिलं षटक हाताळण्यासाठी महेंद्र वाघ. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल सलामीची जोडी दाखल झालेली आहे. एक थोडंसं माफक आव्हान आहे. या आव्हानासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील बनवण्यासाठी. क्रिकेटमध्ये कुठल्या कमी आणि कुठल्या जास्त धावा याचं गणित कधीच आपल्याला आतापर्यंत उलगडलेलं नाहीये. चला कवटे ट्रॅक खाली करा, जेवढी होईल तेवढी खाली करा. अनंता कवटे जेवढी ट्रॅक खाली करता येईल तेवढी खाली करा. आणली पोराची का काय केली ठाई. चला मला वाटलं भरत आलेला आहे. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये एक साठी आपण भरत कवटेला पाहू शकाल. तर स्ट्राइक एनवरती डावखुरा हाताचा खेळाडू सचिन वाघ. खऱ्या अर्थाने आपण पाहिलेलं आहे हे मैदान डावखुरा हाताच्या फलंदाजासाठी अतिशय पोषक ठरलेलं आहे आतापर्यंत. आणि निश्चित आता डावखुरा हाताचा फलंदाज जो सचिन वाघ स्ट्राइक एनवरती त्याच्या समोर तेवढाच भेदक गोलंदाजी करणारा गोलंदाज तो म्हणजेच भरत कवटे अर्थात बडा. आता गोलंदाजी कशा पद्धतीने केली जाणार आहे या मॅच मध्ये ते आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या डावाला होते सुरुवात. पहिला चेंडू समोर आहे फलंदाज सचिन वाघ. पहिला चेंडू अगदी पुढ्यामध्ये चेंडू होता. क्षेत्ररक्षण व्हेरी गुड, जबरदस्त क्षेत्ररक्षण होताना आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. आपल्या संघासाठी 3 धाबा वाचलेले आहेत आणि तिथे संघाचं खातंही खुलं झालेलं आहे. संघर्ष बॉईज खपाचेवाडी क्रिकेट संघाचं हे खातं खुलं झालेलं आहे. इथे धावेला सुरुवात करायची आहे. संघर्षाची सुरुवात होताना पाहायला मिळालेली आहे. स्ट्राइक एनवरती आपण प्रभाकर वाघ ज्याला आपण इथे पाहतोय नेहमी मोठ्या फटक्यासाठी मानला जाणारा हा खेळाडू सातत्यानं कायम त्याच्या बॅटमध्ये अनेक वेळा आपण पाहिलेला आहे की जो षटकार चौकार सातत्यानं आपण पाहत आलेलो आहेत. इथे पहिलाच बॉल प्रभाकर साठी स्विचितचा करण्याचा प्रयत्न अखेर अपयश आलेला आहे आणि तिथे फलंदाज झालेला आहे, बाद आलेले आहे, विकेट. पहा कधीही वेळ कधीही थांबत नाही. वेळ कधीही कुणासाठी थांबलेली नाहीये आणि थांबणारही नाहीये आणि कुठलीही वेळ ही कायम कुठल्या व्यक्तीवरती कायम तशी राहत नाहीये. वेळ बदललेली आहे. इथे थोडासा बदल पाहायला मिळालेला आहे. प्रयत्न भरत कवटेचे चांगले झालेले आहेत. प्रभाकर तिथे बाद झालेला आहे. अतुल मैदानाच्या आतमध्ये यावेळेस दाखल होताना आपल्याला पाहायला मिळालेला आहे. पहिला बॉल त्यावरती आलेले सिंगल, त्याच्यानंतर दुसरा बॉल भरत कवटेने घेतलेला हा महत्वाचा फलंदाज बाद. एक चांगले स्ट्रॅटर्जी वापरलेली आहे भरत कवटे. यासाठी भरत कवटेने पहिलं षटक आपल्यावरती जबाबदारी का घेतलेली आहे याचं जिवंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये देत असताना आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. अतुल यावेळी स्ट्राइक एंडवरती खेळताना पाहायला मिळेल. यावेळेस फक्त दिशा दाखवलेली आहे मिड विकेटला. एक टप्पा घेत चेंडू मात्र निघून चाललाय 4 धावांसाठी. अतुलच्या बॅटमधून आलेला हा या डावाचा पहिला चौकार. 5 धावा ज्या आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत. चांगली बॅटिंग या बॉलवरती अतुलच्या माध्यमातून पाहायला मिळालेली आहे. भरत कवटे ज्याला मात्र आता कुठेतरी पहा एक मोठ्या फटक्याला सामोरं जावं लागलेलं आहे. त्याच्यासाठी आता अजूनही आपल्याकडे 3 चेंडू बाकी आहेत. अतुलसाठी ते 3 चेंडू किती महत्त्वाचे ठरणार आहेत की भरतसाठी किती महत्त्वाचे ठरणार आहेत हे येणारे 3 चेंडू आपल्याला पाहायला मिळणार आहेत. भरत तयार, समोर आहे अतुल. याही वेळेस लाईन चेक केली जाईल. यास थोडंसं डाव्या एसटीच्या बाहेरनं चेंडू निघालेला आहे. पंचाने घोषित केलेला आहे की हा चेंडू स्क्वेअर आहे, व्हाईट बॉल आहे. चुकीचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये. आणि जेव्हा वेळेस आपण चुकीचा चेंडू हाताळतायत त्यावेळेस आपल्याला त्या चुकाचा मोबदला द्यावाच लागतो. लोअर पुलर लेनचा बॉल आणि मला वाटतं
एक टप्पा घेत 4 धाब्यांसाठी निघालाय. आलाय अतुलच्या बॅटमधनं अजून एक चौकार. प्रत्येक दिवसामध्ये जो पहिला सामना असतो त्या पहिल्या सामन्यासाठी दोन्ही डावासाठी नवीनच चेंडू दिला जातो. चेंडू हरवला किंवा फुटला तरी तो नवीनच चेंडू असतो. आणि मला वाटतं मॅच बॉल देखील आलेला आहे. दहा धावा धाफुलकावरती आहेत. 28 धावा बनवायच्या आहेत. अजून 18 धावींची आवश्यकता जी मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. गोलंदाज भरत आहे समोर अतुल. यामध्ये देखील भरपूर उंच आणि ओहो तिथे जजमेंट चुकलेली आहे. कदाचित या जजमेंटचं रूपांतर दुहेरी धावे तिथे कन्वर्ट झालेलं आहे. या 2 धावा ऍड होतील. 12 धावा धाफुलकावरती आहेत. अतुलला मिळालेलं हे जीवदान आपल्या संघासाठी महत्वाचं ठरणार आहे का? पहा, प्रयत्न केल्याशिवाय यश देखील मिळत नाहीये. त्याच्यासाठी तुम्हाला भरपूर मेहनत घ्यावी लागते. यावेळेस हो फटका सजवला परंतु यावेळेस मात्र डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे महेंद्र. एक सिंगल आलेली आहे. ओव्हर क्रमांक 1 चा खेळ संपत असताना संघाची धावसंख्या 13 या धावसंख्येवरती जाताना पाहायला मिळेल. संघर्ष बॉयज खपाजवाडी. पहिल्या ओव्हरमध्ये 13 धावा आलेल्या आहेत. जगन आलेला आहे गोलंदाजीसाठी. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी समोर आहे अतुल. पहिल्या षटकामध्ये खऱ्या अर्थाने थोडंसं धावा खर्च कराव्या लागलेल्या आहेत. पहा, धावा कमी आहेत त्यामुळे तुम्हाला गोलंदाजीचं प्रात्यक्षिक चांगल्या पद्धतीने दाखवणं महत्त्वाचं ठरणार आहे. आणि ज्या वेळेस आपण चांगली गोलंदाजी कराल तेव्हा चांगले यश मिळेल यात शंका नाहीये. आज खऱ्या अर्थाने ते आव्हान राहिलेलं आहे. आता सचिन जो सलामीच्या भूमिकेत दाखल झालाय तो वारंवार नॉन स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळालेला आहे. फक्त एक चेंडू जो खेळून काढलेला आहे त्याच्यानंतर त्याला स्ट्राईक मिळालेली नाहीये. डावाला मात्र पूर्ण कलाटणी देताना आपण फलंदाज अतुलला पाहिलेला आहे. डाव थोडासा अडचणीत होता. अतुलच्या बॅटमधून 2 चौकार त्याच्यानंतर 2 धावा असं 10 धावा अतुलच्या बॅटमधनं आतापर्यंत आलेल्या आहेत. स्ट्राईक एंडवरती अतुल. गोलंदाज तयार जगन. ओहो, लोअर पुलर लेनचा चेंडू होता. एक सिंगल घेण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक थोडासा फंबल झालाय. इथे एकच धाव. प्रयत्न भरपूर केले जात आहेत आणि निश्चित हे प्रयत्न तुम्हाला करावेच लागणार आहेत. जर तुम्हाला या धावा थांबवायच्या आहेत त्याच्यासाठी प्रयत्न करावेच लागणार आहेत. आणि जर धावा तुम्हाला बनवायच्या आहेत तिथेही तुम्हाला प्रयत्न करावे लागणार आहेत. प्रयत्न हे करावेच लागणार आहेत. सचिन बाग डावखुर हाताचा खेळाडू जो स्ट्राईक एंडवरती आहे. फुलटॉस बॉल समोरच्या दिशेला पिक केलेला आहे. बॉल मात्र शेकायला कंजाचा बिरडाचा चांगला शेकायला आहे पिनटचा यास. आणि तिथे आलेला आहे हा षटकार. 6 धावा. 20 धावा आहेत मित्रांनो. याही वेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आहे. एक सिंगल इथे बनलेली आहे. एकच धाव येईल. पहा, संयम त्याची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. कदाचित आपण पाहू शकाल जो टाळ्यांचं प्रोत्साहन दिलं जातं, आपला खेळाडूचं मनोबल वाढवलं जातं, त्याचा आत्मविश्वास वाढवला जातो. आणि ज्या वेळेस खऱ्या तरी आत्मविश्वासाची गरज असते त्याला ऊर्जा द्यायची असेल तर त्याला त्याचं मनोबल वाढवण्यासाठी तुम्हाला प्रोत्साहन देणं फार महत्वाचं असतं. यावेळेस मोठा फटका एक्झिक्यूट केलाय. बॅट वरती आलाय. चेंडू थांबत नाहीये. 6 धावांसाठी निघालाय. आलाय हा षटकार. सामना लेवल झालेला आहे. एका धावेची गरज ची मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. संघर्ष बॉयज खपाचेवाडी क्रिकेट संघाला.
बॅटिंग चांगली झालेली आहे. ज्या पद्धतीनं गोलंदाजी झाली, गोलंदाजीच्या जोरावरती धावा कमीत कमी खर्च केल्या. आणि क्रिकेटमध्ये सराव महत्वाचा आहे. तो सराव कुठेतरी कमी पाहायला मिळालेला आहे. तो म्हणजेच सह्याद्री स्पोर्ट क्लब मडवाडी क्रिकेट संघाच्या माध्यमातून अभिनंदन टीम संघर्ष बॉईज कपातीवाडी टफ ऑन हार्डलेग टीम मडवाडी. विजय संघाचे अभिनंदन, हारलेल्या संघाचे गोडसे कौतुक. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच